लग रहा था जैसे कोई मूवी चल रही हो। मे आय नो व्हॉट दिस मीन्स मिस्टर वरी? काय केलं तुम्ही हे? हा रिपोर्ट आहे की जोक? वेस्ट ऑफ ऑफिस स्टेशनरी, दॅट्स इट. काय झालंय सर? नाही कळलं? प्लीज मला सांगा काय चुकलं ते. प्लीज चेक. काय लिहिलंय यात तुम्ही? वी विल गिव्ह यू अशॉरिटी ऑफ 28% प्रॉफिट. हे कसं कमिट केलं तुम्ही? सर, आकाश सरांचा मागच्या वर्षीचा प्रॉफिट. तुम्हाला माहित नाहीये का कंपनी नवीन येते? मग ही अशी टॉल क्लेम्स कोणाला विचारून केली तुम्ही? सेल्स डिपार्टमेंट जॉईन केलं ना तुम्ही. मग क्लायंट्स, इन्व्हेस्टर्स, पार्टनर्स यांना फॉल्स प्रॉमिसेस करत नाहीत. हे माहित नाही तुम्हाला? कंपनी कोणाला किती % प्रॉफिट देणार आहे किंवा घेणार आहे हे विचारल्याशिवाय टाईप करू नये. हे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. नाही माहित? सॉरी मी बोलत असताना मध्ये मध्ये इंटरप्ट करायचं नाही मला. सॉरी. इट्स अ ब्लंडर मिस्टर वरी. याचं काहीही जस्टिफिकेशन देऊ नका. मला नाही वाटत तुम्हाला या कामाचा अजून स्कोप कळलाय. स्वतःला ओव्हर एस्टिमेट करताय तुम्ही. तुम्हाला काय वाटलं? काल तुम्ही ऑफिस जॉईन केलं आणि आज तुम्हाला कंपनीच्या पुढच्या फायनान्शियल इयरचं पिक्चर क्लिअर झालं. मिस्टर वरी, इथे ना वर्षानुवर्ष काम करणारे एम्प्लॉईज आहेत. त्यांना अजून माहित नाही की इतकं प्रॉफिट कसं अचीव करतात. आणि तुम्हाला पहिल्या दिवशीच कळलं. कम्प्युटरवर कीज आहेत आणि टाईप करता येतं म्हणून वाटेल ते टाईप केले तुम्ही. ॲब्सोल्यूट नॉनसेन्स. हा रिपोर्ट जर या 4 भिंतींच्या बाहेर कोणाला पाठवला ना तर तुमच्यामुळे आमच्या ऑफिसचं हसं होईल. सिरियसनेस कळतोय का तुम्हाला? मी करेक्शन करते. मी लगेच रेक्टिफाय करायला घेते. रेक्टिफाय? कंपनीचा रिपोर्ट आहे हा. रेक्टिफिकेशन नाही, परफेक्शन लागतं इथे. नशीब वाचला होता मी, नाहीतर उद्याच्या बिझनेस मॅगझिन मध्ये प्रिंट झालं असतं सगळं. बिझनेस सुरू व्हायच्या आधीच बंद. व्हॉट मेक्स यू थिंक दॅट यू कॅन डू दिस जॉब मिस्टर वरी? आजपर्यंत या ऑफिसमध्ये कधीही कुणीही हे असं केलं नव्हतं. इतकं रेकलेस, इतकं उथळ कुणीच नव्हतं. म्हणून म्हणत होतो या कंपनीत मुली नकोय. हे बरोबर नाहीये. काय काय बरोबर नाहीये? मी माझ्या कंपनीचं नुकसान थांबवतोय. हे बरोबर नाहीये मिस्टर वरी? मला असं वाटतं की तुम्हाला इंट्रोस्पेक्शनची गरज आहे. तुम्ही ज्या आहात असं तुम्हाला वाटतंय ना तसं खरं तर नाहीये. मला नाही माहित तुम्हाला काय बघून इथे सिलेक्ट केलंय, पण तुम्हाला हा जॉब जमत नसेल तर तुम्ही हा जॉब सोडू शकता. बांगड्या दाखवा ना. तुम्ही त्या तिकडे जा. तिकडे जाऊ. ओके, थँक्यू. अक्षय तृतीयेची गर्दी आहे ना. पैसे आणले का? अम्मा तू बस ना. नाही, तुम्ही बस. तुम्ही बसा. भाऊ, आमच्या पोरीच्या साखरपुड्यासाठी ना अंगठी बनवायची आहे. बर. तर माप दे ना. हे माप आहे अंगठीच. काय भाव आहे आज सोन्याचा? 1,48,000. खूपच आहे. अहो, मग मागच्या महिन्यात यायचं होतं ना, तेव्हा कमी होता भाव. या महिन्यात परत वाढला. हरकत नाही, आधी बघून तरी घ्या. हे बघ. केवढ्याची आहे? ही साधारण 75,000 ते 80,000 मध्ये मिळेल. असं जरा जास्तीच आहे ना. थोडी कमी वजनाची मिळेल का? ताई, खूपच पातळ होईल मग. ठीक आहे, काटकर यांना थोड्याशा कमी वजनाच्या दाखवा. तुम्ही दाखवा. ठीक आहे सर. काय झालं साहेब? काय नाही, म्हणजे आमच्या बजेटमध्ये नाहीये. जरा
कमी बजेटमध्ये असेल तर बघू ना. बेबूची ना जास्तच नाटकं वाढले, सारखी बंद पडत असते. आजचा दिवसच खराब आहे. त्यात तो शायनर, त्याला काय वाटतं त्याचं एकच ऑफिस आहे? अरे मुंबईत अजून 10 लाख ऑफिस आहेत, मला कुठे पण जॉब मिळेल. त्याला वाटतं की त्याच्या ऑफिसला मोठं सोनं लागलंय, त्याच्यापेक्षा 100 पट चांगला जॉब मिळेल मला. त्याला फेकला त्याचा जॉब अरबी समुद्रात. मम्मी पप्पा अहो, हे काय भाजी मार्केट आहे का भाव कमी करायला? सोनं याच भावाने विकलं जातं. नाही, मला नक्की सांगा, तुम्हाला दागिना घ्यायचा आहे ना? हो. हा, मग एक अंगठी घ्यायला एवढा काय वेळ लावताय? नाही तसं नाही, म्हणजे जरा 2-3 ग्राम मध्ये असेल तर. काय मस्करी करताय साहेब? पाहिजे नाहीतर मुलाकडचे म्हणतील नुसतीच अंगठी दिली सासरी बुवानी. सोनं कुठे आहे? बजेट वाढवा साहेब. तुमच्या या बजेटमध्ये सोन्याचं पाणी सुद्धा मिळणार नाही. नाहीतर तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एकदम स्वस्त आणि मस्त उपाय सांगतो. तुम्ही ना तुमच्या जावयाला ही अंगठी देण्यापेक्षा नुसताच साखरपुडा द्या. भाऊ हे थोडस. हो ताई, याच्याने काहीच फरक पडणार नाही. हे जेमतेम 1 ग्राम सोनं येईल. वरचे पैसे द्यावेच लागणार आहेत तुम्हाला. हे बघा, तुम्ही ना एक काम करा, तुम्ही आधी पैशांची जुळवाजुळव करा आणि मगच दुकानात सोनं घ्यायला या. कारण तुमच्या या बजेटमध्ये आमच्याकडे सोनं मिळणार नाही. नाहीतर मगाशी मी म्हणालो ना ते सोन्याचं पाणी, तसं काहीतरी करा. ठीक, चल पण.